व्यंकटरमण गोविंदा. मी मोहीम पत्ते केली म्हणतो. मी मोहीम पथक केली. मला सांगायचंच नाही तुला आता. काळी वडारी लंगड़ी लोड़ी लड़की होनी चाहिए, जिंदा होनी चाहिए. सुंदर रवा लाडू तुम्ही. यस. सुस्वा गंमत. नमस्कार आहे आमचं आणि स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. तर जसं की तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असन, आम्ही निघालो एका मस्तपैकी लॉंग ट्रिपला. फॅमिली अँड फ्रेंड्स ट्रिप. फ्रेंड्स नाही म्हटलं तरी चालेल, फॅमिली आहेत, कारण की फॅमिली सारखेच आहेत. तर आपण निघूया, बघूया. 8 दिवस मस्त ट्रिप आहे. ब्लॉगिंग चालूच राहील. आता निघतोय, सामान वगैरे खूप आहे. पहिले त्याची ॲडजस्टमेंट करतो आणि नंतर स्टेशन वगैरेला पोचल्यावर परत बोलतो. तर निघतो. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे इंटू द अँडिवर्स. यस. रीच टू कासरवाडी रेल्वे स्टेशन. आता इथं मस्तपैकी पोचलो आहे. पोचायला जी कसरत झाली आहे, मस्तपैकी 2 रिक्षा, त्याच्यात पण सामान उरकलं नाही. थांबा तुम्हाला सामान दाखवतो का. हे मोठं सामान, मोठी बॅग, त्याच्यानंतर ही बॅग, हे बॅग 2, त्याच्यानंतर इथं मागं बॅग आहे आणि हे सगळे गँग. तर एवढं सगळं घेऊन आलो आहे आणि मग त्याच्यानंतर इथून निवांत बसले. आता अर्धा तास आहे लोकल यायला आणि मग लोकल आल्यावर परत धावपळ. धरायचं, उचलायचं, चढायचं फट दिशेने आणि मग पुणे स्टेशनला उतरायचं. आता ही कसरत जवळ ट्रेनमध्ये बसत नाही तोपर्यंत, आणि तिथून उतरल्यानंतर परत कसरत. तर ठीक आहे. आणि कसरत माझ्याच बोकांडी, कारण की आपणच आहे ना पहिलवान, त्यामुळं ठीक आहे. आता काही प्रॉब्लेम नाही, करू ॲडजस्ट. बाकी इंट्रो तर राहिलंच. हे आमचे रेल्वे मंत्री, रेल्वे मंत्री आजी आहे माझी, आणि हे आमचे गृहमंत्री मम्मी साहेब, आणि याला इज्जत नाही. आय एम युअर मॅनेजर. ठीक आहे, तुला थोडी इज्जत दिली. आता कॅमेरा जप्त करून ऍक्सेस काढून घे. आणि ही कुत्री. त्यामुळे ते हे बेसिक थोडं इंट्रोडक्शन होतं. त्यांना त्यांचं एन्जॉय करत होतं. त्यांना प्रायव्हर्सी पण दिली पाहिजे ना, कारण की मी गेलो की उचकवायला चालू करतो. त्यामुळं कसं आहे, सगळे गप बसतात, माझंच तोंड चालू असतं, जसं इथं चालू आहे. त्यामुळं लोडच नाही. आता थांबायचं स्टेशनला मस्तपैकी. वेटिंग्स अँड ऑल्स हा अख्खा व्लॉग असणार आहे, एकदम ट्रॅव्हलिंग्स अँड ऑल्स आणि मस्तीज अँड ऑल्स. आज जे ट्रॅव्हल करू, रात्रीचं मस्ती धिंगाणा ट्रेनमध्ये, आणि उद्या अर्धा दिवस आहे ट्रेनमध्ये. तर नुसताच एन्जॉय होणार आहे ना. तर एन्जॉयमध्ये गेम्स असणार आहे आपल्याकडं, गेम्स पण खेळूयात. उचकी चिडाचिडी सगळं होणार आहे. गाणी बिनी सगळं सब करेंगे सब. सगळ्यात मोठी ट्रिप आहे ही आमच्या ग्रुपची सध्या. म्हणजे बालाजीला तर मी फ्रिक्वेंटली जातच असतो प्रत्येक 2-2.5 वर्षाला, बट ग्रुपची जे मित्र घेऊन चाललेलं आहे विचचीच फॅमिली, तर त्यांची आणि माझी मिळून एक आमचं होतं की ट्रेनचा प्रवास करायचा आहे. मग थोडक्यात हे मी थोडं शोधून काढलं की आम्ही निघलोच होतो फॅमिली, तर तुम्ही पण जॉईन व्हा, मजा करू, एन्जॉय करू. ट्रेनचा प्रवास पण होईल आणि सेकंडली लॉंग ट्रिप पण होईल. 8-9 दिवसाची ट्रिप आहे. तर हे सगळं मी गोष्टी दाखवतच राहीन. हा राहणार आहे ट्रॅव्हल ब्लॉग. आता निघतो आणि मी मग भेटतो तुम्हाला पुणे जंक्शनला. बॉय. यस. प्लॅटफॉर्म नंबर 6ला लागली गाडी, कन्याकुमारी एक्सप्रेस. अशा प्रकारे एकदम मस्तपैकी. माहीत नाही कसं दरवेळेस लेट असते थोडी किंवा काय असते, यावेळेस 1 तास आधी येऊन गाडी लागलेली आणि आम्ही बसतोय. सामान ठेवण्यात एवढी झिकझिक झालेली आहे, पण काय सांगू. ठीक आहे, सेटल डाऊन झालेलं आहे. बघा, हे अख्ख्या 8 सीट आपल्या म्हणजे आपल्या एकदम बापाचं राज्य, डायरेक्ट बापाचं राज्य. आणि मग आता होणार एन्जॉय चालू. गाडी हल्ली की बसणार आणि मग एन्जॉय. सामान वगैरे सेटल डाऊन केलेलं आहे, मजबूत सामान होतं, बसता पण बसवलं कसं तरी. आणि ही गँग, हेच ते 2 व्यक्तिमत्व आहे, मेहुल द बॉय आणि ही तशी बघण्याची लायक मुझे क्यों तोड़ा. पण सोनाली कोंडल, ही आपल्या ॲज युजल चिंगू. सोनाली कोंडल, डुक्कर, म्हैस, जाडी, पांडा गेंडा, पानगेंडा, स्पीड ब्रेकर, रोड रोलर, गटार, ट्रेनचा स्पीड ब्रेकर आहे तो.
मारो, हमको जिंदा मत छोड़ो सालो। हम कोई मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है। बापरे, एवढी बेइज्जती 2 मिनिटं झाली, अजून 8 दिवस कसे निघणार आहे माहित नाही. सेपरेट म्हणजे काळा पडलेला बू. काय काळा पडलेला. आई शपथ, असा हा विषय. कमबॅक बिमबॅक काय नसतं तिच्याकडं, ती फक्त आमचे रट्टे घालणार आहे आणि अशीच जिंदगी लाईफस्टाईल लागणार आहे. 8 दिवस आमच्या हाताखाली एकदम. ठीक आहे, मजा येते, थोडीफार एक्साइटमेंट वाढली आहे ट्रेन बिन बघून. तर रात्रभर तर माझ्या येणार आहे, आता रगडायचं आहे, भूक लागली आहे भाऊ. तुमचं काय म्हणणं आहे? नाही, आता गाडीत बसायचं आहे. 2-4 पोरी आहेत आजूबाजू. परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन. बांगर काय म्हणला? गाडीत 2-4 चांगल्या पोरीत बघतो. आता बघू द्या. रिएक्शन ब्लॉग्स आहे का रिएक्शन चॅनल आहे माहीत नाही, पण ठीक आहे, इज्जत तर काढणार आहे. बाकी बघू आता. चला बसतो ट्रेनमध्ये आणि मग शूट करतो. जेवण बिवण मस्तपैकी. उद्या दिवसभर आहे अजून. आहा, मजा आने वाला आहे बच्ची के दिल में. आता सर्वांचं मनोगत घेतो. नाही माझं नको आधी. हे जे सांग. काय बोलू? तुला वाटतं ते बोल. काय बोलू? कसं वाटतंय गाडीत बसून? खूप छान वाटन. बॅगा घ्यायला लावल्यावर कळन काय वाटतंय. अजिबात हां, ये स्माइल जरूर बदलेगी. नाही. मॅम तुम्हाला काय वाटतं? मस्त. बॅगा सांभाळा आपल्या, महत्वाच्या आहे. पाण्याचा कॅन्ड तुझी जबाबदारी आहे. भले तुझ्या वजना आवडत. हे बघ, तुझं मनोगत नाही विचारत आहे. तुला सांगतोय, जेव्हा जेव्हा गाडी बंद पडेल तेव्हा धक्का द्यायला तुला उतरायचं. आणि जेव्हा स्पीडमध्ये होईल पुढं स्पीड ब्रेकर म्हणून तुला थांबायचं. ठीक. नाव काय तुझं? मॅम, आशीर्वाद देणं घेणं टाळ्या वाजवणं हे लोकांच्याकडे जबाबदारी आहे. तुमचं पहिले सांगा काय मनोगत काय? लय चुकीच्या जागी थांबली इकडे. लोक 5 रुपये देऊन जातील. बोला काय मनोगत तुमचं? काय नाही, ठीक आहे, कळन ते थोड्या वेळाने काय काय ऐकायला येत आहे. डायरेक्ट मेहुल भाई. काय नाही, मेहुल भाई लेट झाले ना. किती लोकांचे लग्न खाणार आहेत? थोडं मनाचं वाटू द्या. किती खाणार ना. आपलं वय आता पत्तरवळ्या गोळा करण्याचं नाही, पत्तरवळ वाटण्याचं झालंय. आता वाटू ना आपल्या बहिणीच्या लग्नात. अच्छा, हे ते तर मला कळलं. खाली कागद टाकून सगळ्याला एकदाच भात वाढणार आहे ती. रेमटा एकच नाही ना, 2 आहेत ना आपल्याकडे. मम्मी आमच्या याचे आयोजक, करते धरते आणि सगळे. बोला. या काय अडचण नाही. न्यू मेंबर ॲडेड. तूच बोल. मी काय बोलणार नाही. जाऊ दे. सगळ्यांनी थँक्यू म्हणा. जायच्या याच्या तिकीट यांनी काढले. टाळ्या 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 असं झालं. गॉड. हे रेल्वे मंत्री आहेत, लक्षात घ्या. यांच्यामुळे रेल्वे चालू आहे. एक टाइम पुणे स्टेशन यांनी गाजवलंय. आता शांत आहे. हा, ह्या शांत झाल्या, स्टेशन नाही अजून. त्याच्यामुळं कधी कधी जाग्या होत्या. त्यामुळे यांचा रिस्पेक्ट करणं आपलं काय आहे? काम आहे. हा, ब्लॉगर बच्ची के दिल में खच्ची. ठीक आहे. आता राहिलो मी. तू म्हण असाच कंटेंट मेंटेन राहील. लक्ष देऊन सबस्क्राईब करा. 2 दणके बाकी आहेत. 2 दणके बाकी आहेत. लवकर बोलवण्याचे नादात 8 वाजता बोलवले, 11:45 ट्रेनला. ट्रेन आहे 11:50ची. या सगळ्यांना मी बोलवले 10 वाजता. 10 नाही, मला 8:45 वाजता बोलले की हजर राहा स्टेशनवर. तर बघू, होणार आहे मारा तर खूपच होणार आहे, पण टेन्शन घ्यायची बात नाही. आता कसं आहे, प्रेमाचा जेवायची तयारी चालू आहे. मस्तपैकी मम्मीने पुलाव आणलेला आहे आणि त्यानंतर मग मी तिचे पराठे बिराठे मजबूत आहेत. त्यामुळे टेन्शन घ्यायची बातच नाही, एकदम कडकमध्ये. आणि सगळ्या लेडीज तिकडे बसल्यात. सगळ्या लेडीज
असा विषय जेवणात एकदम एकदम कडक मध्ये मम्मीने बनवलेला पुलाव आहे मस्त पैकी. तोंडात पाणी. आता चमचा घेतो, वडबडायचं, लोणचं घ्यायचं याच्यासोबत आणि चलो आता मी जेवतो, तुमच्या तोंडात पाणी येऊ द्या, असंच वाटू द्या. कांदा बी आलाय, कांदा बी मार्केटमध्ये, असा कांदा आणि हा भात. आणि साहेबांनी टेस्ट केलेला आहे. मेहुल शेट अप्रतिम ना, विशेष नाही, एकदम असा कचकी भात आलेला आहे. मी घरी घाललेला आहे थोडासा, त्यामुळे मला चव माहिती आहे. आता मी जेवणार डिस्टर्ब नको. नो डिस्टर्बन्स. तर मला सांग दरी म्हणजे काय? तुला 4 पर्याय देतो, 7 करोड वर्ड तू एक बरोबर. मला असं वाटतं छोटा स्विमिंग पूल. थोडी जवळ आहे. तरी थोडी जवळ गेली. एबीसी मध्ये बी 4 ऑप्शन द्यात, 4 हे द्यात. कोणाला यायचं तिच्याकडे गेली होय. नाही झालं, ती फेल गेलं. मला नाही माहिती म्हणजे काय. मला तुझ्याकडून शिकायचं. दादा तू काय दरी म्हणजे काय? तुम्हीच सांगणार आता. आई बोललो ना वॉटरफॉल. गाईज आतापासून मी हा शो होस्ट नाही करणार. मी राजीनामा दिला. हे बघ, तू माझी बहीण आहे, हे फक्त तिरुपतीचं सांगायचं, इकडं पुण्यात नाही सांगायचं. इकडं ओळखत नाही, इकडे येडे म्हणते, तिकडं भाषा पण कळत नाही. इडली सांबर खाऊ बस. हे कोणालाही सांग, मोबाईल वर गुगल कर. मी नाही सांग. म्हणजे तुला पण नाही माहिती. काय माहिती, मी कोणाला पण जाऊन विचारत आणि तिला अजून एक प्रश्न विचार. वरतून नदी बोल ना मग. मला सांगायचंच नाहीये तुला आता. अरे नदीच असते ना. 2 मोठ्या डोंगरांच्या मध्ये एक स्पेस क्रिएट होतो, आपण त्याला तरी होतो नदी का. नदीच बोलतात ना, काय बोलतात. काय पाणी नदी काय तरी म्हणजे काय? लेट मी एक्सप्लेन. 2 डोंगर आहेत, मध्ये खड्डा आहे, त्या खड्ड्याला म्हणतात दरी. कळलं? अच्छा, कसं काय कळलं? हा. पहिला चंद्रावर जाणारा माणूस कोण? मला नाही माहिती. माहिती आहे तुला, सांग. तुला जे माहिती ते सांग. काय म्हणणं आहे मेहुल शेठाच्यावर तुमचं? काय म्हणणं आहे? सोनू निगम लेफ्ट द युनिवर्स. थांबा मनोगत काय म्हणणं आहे? मला हे माहिती होतं. तुझं काय म्हणणं आहे याच्यावर? पहिल्यांदा शिकले. तुला तर अजून बी नाही कळलं. मम्मी काय तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? नाही, मला फक्त विचारायचं आहे की अग्निपथ मधलं गाणं तिथं शूट झालंय का इकडे खाली केलंय. अग्निपथचं गाणं शूट केलं अनिल कपूर. अग्निपथचं गाणं सोनू निगमनीच गायलं ना? नाही, अनिल कपूर गायलं. अजून कन्फ्युजन मध्ये गायलं ना. कुणी घाललंय? नील आर्मस्ट्रॉंग. अच्छा, तो गेलता पहिले. हळू रे. Now I understand. Oh my gosh, after so much struggles you can understand. तुला अंडरस्टँड पण होतंय. आता पुढच्या वेळेस विचारल्यावर तरी सोनू निगमच सांग. आता एखादा दुसरा अर्जित सिंग म्हणायची. नील नितीन मुकेश. तो पण नाव होतं त्याचं. मम्मी म्हणायची त्याला.
त्या बिचाराने एवढे कष्ट घेऊन पहिल्यांदा चंद्रावर गेला, त्याला नीलू केला. कशामुळं? ती जर फक्त सगळं असं बुद्धी change. बुद्धी एक्सचेंज झालेली पाहिजे होती. कमी समजतं. अगं जास्त समजतो, तुझी बुद्धी दादाला पाहिजे होती. मजा केवढी आली असते अजून. तुझ्याशी कमी संबंध येतो ना माझा. मी दादाशी माझं महिन्यात दोन नव्हतं. किती मोठं मला नॉलेज भेटलं असतं त्याच्याकडनं. तुझी बुद्धी किती गोड ग तू. कशी बनलीस अशी? तुझ्या मेंदूला धुवा लागेल कधीतरी आपल्याला. डोकं धुवून आले मी. आतमध्ये पण जातं. ते कानातून जातं ना साल. अच्छा, त्यांनी धुवून येतं. उद्यापासून शॅम्पू बी टाकला. पाऊस आणलीत ना. भाई अर्प्या करता करते टाकलं तर इकडून फुकून बुडबुडा काढतो की तिकडून. तर हे असंच चालू राहणार. मस्तपैकी जेवलोय, पोटबीट भरलंय मस्तपैकी. यांच्या चालल्यात अशा मस्कऱ्या उचकवचके आणि हेच चालू राहणार आहे आता 8 दिवस. त्यामुळे आम्ही काही टेन्शन घेत नाही. आता आलेले आहेत जाऊन, त्यामुळं जरा गाडीतून उतरावं तर नाही वाटत आहे मला, कारण की तिकडे आर्मीवाले आहेत. लय मारतील बाहेर. आर्मीवाले थांबलेत. मी फक्त असं करून बाहेर. माझ्या भावाचा पण असाच मुळे घातला. आता मध्ये हुरडा पार्टी केली ना आम्ही तिथे. खाऊन घेऊन आलो तिथं पायरीवर बसलो. त्याला लहानपणीचा किस्सा सांगितला. लय लहान होते म्हणजे रांगतच होता नुकता. म्हणजे लहानपणी सवय असं ना, उचललं की खायचं, उचललं की काही माती का हे खा. दादाने पॉटी मधले शेंगदाणे खाल्लेले. दादा हाच तो दादा. मी 3 महिन्याचं होतो यार. The next day. गुड्स द मॉर्निंग झालेली आहे. सकाळ मस्तपैकी आता आलेलो आहे मी. मस्त उठल्या ब्रश करायला. जास्त वेळ काय झोपलेलं नाही. 4:30ला झोपलो आहे आणि त्याच्यानंतर अर्पितनी काय मला झोपून दिलं नाही. 4:30ला मी झोपलो. 5:30ला त्याचं चालू झालं अंड्या. त्यामुळं मग फायनली उठलो थोडीफार मस्ती बिस्ती आता केली आणि ब्रश बिश करतो आता मस्तपैकी. मग थोडंफार काहीतरी खातो. अजून खूप टाईम आहे ट्रेनमध्ये. नवीन प्रश्न, नवीन दिवस, नवीन एपिसोड. आजचा कॉन्टेंट माणूस तोच, प्रश्न वेगळा, सिच्युएशन वेगळे आणि परत तोच नवीन मुमेंट. पुन्हा सुरुवात करूया आजच याच ठिकाणी. तर छकोली कॅमेरावर. तर छकोली हे जे बाहेर गोलगोल फिरतंय, त्याला 3 पाते डोंगरावर जागोजागी बसवलंय, त्याला म्हणतात काय? मला नाही माहिती. अंदाजे सांग, तुला काय वाटतं? मला वाटतं की ते फॅन चालतं ना म्हणून आपल्याला हवा येते. ठीक आहे. आणि तुझं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे. अच्छा ते. आणि मला नाही माहिती ते काय ते माहित नाही, पण ते फॅन चालतो आणि ते हवा आपल्याला येते. तर आता याच्यावर मला प्रश्न आहे, शाळेत कितवीला एकदा सगळ्यांना सांग. शाळेत नाही, मी कोर्स करते ना. हा, म्हणजे शाळा कुठपर्यंत शिकली, मग त्यांनी कोर्सला तुझं काय बघून भरती केलं, आम्हाला ह्या 2 गोष्टी पहिले हे क्लिअर. नाही विचारलं मला. हे नाही विचारलं ना? चुकलंय त्यांचं. आपण राजीनामा द्यायला काय लावतो. करतं तू सांग ना मग. मला हे सांग, शाळेत कधी गेली? कितवीपर्यंत गेली? 10वी, 5वी, 7वी का गेलीच नाही? डायरेक्ट कितवीपर्यंत? 12वी. अच्छा, 12वी मध्ये तुला विज्ञान असे काही विषय होते का? सायन्स नाही, मी सायन्स नाही घेतलं. नव्हतं? 10वीला नव्हतं? 7वी, 8वी, 5वी काय होतं? याला तुला काय वाटतं, कोणाला विचारलं म्हणजे खरं खरं सांगतील? चिकूला. दादा. 50-50. ते दाखव दादाला. जसा
पवन चक्की बद्दल त्यांना विचारतोय. एकदा चिकूला विचारू नक्की काय. चिकू बाई सांगा, तुमच्या तल्लक बुद्धीतले छोट्याशा भागावर जोरदार ताण द्या आणि सांगा काय वाटतंय तुम्हाला याबद्दल. तुमच्या गुरूंनी सांगितलेलं उत्तर बरोबर आहे की नाही? चुकीचं आहे. अच्छा, मग तुझं काय म्हणणं आहे? काय आहे? त्याचा काय उपयोग काय ते का त्या म्हणतात काय त्याला उपयोग काय. पवन चक्की ते ठीक आहे, ते ऐकलं तू पुढं बोल. फिरतं का ते मला नाही माहिती. म्हणजे त्याचा काय उपयोग आहे ते का फिरतं सोड, त्याचा उपयोग काय का लावलंय डोंगरावर? ते डोंगर तर उडून जाणार नाही त्यांनी. जाऊ शकतात त्याला समजत आहे आपल्याला इथे एवढं काही वो बॅम्बू कॉप्टर तो नाही. तुम्ही खरं डोरेमॉन बघायच्या लायकीचे आवड्यांनो. जाऊ शकतं. तुला काय म्हणणं आहे सांग. नाही जाऊ शकत. सांग मग मी सांगत. डोंगर उडून नाही जाणार ते कळलं. मला हे सांग की त्याचा उपयोग काय, ते का तिथं लावलंय बिनकामाचं? काय माहिती डोंगराला हवा लागाय. मला शाळेत गेले आहेत का नाही तुम्ही? विज्ञान विषय जेव्हा शिकवतं तेव्हा तुम्ही कुठं असतात खरं सांगा. काय तुमच्या शाळेत सुसूला जायचे मी. म्हणजे गाव भेटून जायचं. अर्धा तास लेक्चर. सुसू. तुमच्या एवढ्या मोठ्या बुद्धीत मी थोडासा भर वाढवतो. त्याला म्हणतात पवन चक्की. पाणी आम्हाला बोलले ना. हा. त्याचा फायदा काय असतो? हे जे वारं वाहतंय त्याच्यावरती ते पंखा फिरतो आणि ते सांगतो ना काय फायदा सांगतो. आणि ते पंखा फिरल्यानंतर त्याच्या मागे मोटर बसवलेली असते. ती मोटर पण उलटी फिरल्याने त्याची वीज तयार होते. हे बघ किती मोठं, किती मोठं. एक सेकंड, मोटर म्हणजे काय. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. परत एकदा उठलो झोपून मस्तपैकी. आता अजून पण येत आहे. 2-1.5 तास रेनिंग होता पोहोचायला. 2 मित्र भेटले मस्तपैकी. फॉलोअर आहेत. आईला फॉलोअर आहेत. कुठले तुम्ही? नगरचे आहेत का? आहे का? आमच्याकडे एक नगरचा आहे. हे का अर्पित. आम्ही पुण्याचे. हा नगरचा आहे. कुठला रे नगरचा? नगरमध्ये भिंगार. तुम्ही कुठले? थोडे लांब. मी प्रॉपर भिंगारमध्ये. माझ्या जीवाशी बिलकुल खेळत नाही. हा मेहुल शेठ कॅच. दादा ए आला बघ. उचल ना. ती उडी मार. अरे नाले. कॅच. अडकली का तू? आला हत्ती खाली आला. तुम्हाला कसं वाटते हत्ती खाली आल्यावर? मोहीम पत्ते झाली का? तुम्ही कॅच धरणार होते? अशा रीतीने रेल्वेचं दरड नुकसान कोसळली नाही. वाचलेलं आहे. दरड कोसळली नाही, ती सक्सेसफुली खाली उतरली. तुमचं मनोगत पाहिजे हत्ती मॅडम. हे मेहुलबाई साईड द्या. हत्ती मॅडम तुमचं मनोगत. तुम्ही वरतून खाली उतरलात, ते चालतं. तुम्हाला कसं वाटते? ते चालतं. काय काय चालतं. हत्ती मॅडम. गार वाटतं. आता त्यांनी असं तर नाही केलं ना. ई दादा असं तर केलं नाही ना. मनोगत. वाटत पण ना 30 वर्षाचा घोडा. वाटायला कशाला पाहिजे? हा बस गप्पात असं काय सांग. मनोगत. खाली काय उतरले कसं वाटलं तुम्हाला? काय काय अडचणी आल्या? अचीवला काय म्हणतो आपण? अचीवमेंट. अचिव्हमेंट. मराठीमध्ये अचिव्हमेंट. बोल. आणि इंग्लिश मध्ये नाही. लय तेच आहे. काय म्हणतात? इंग्लिश मध्ये काय म्हणतात मग मराठीत? सांग मराठीमध्ये. मी ते सांगायचं मला. याला येते का मारा? याला वय जास्त येईल. बाई छपलीचा थोडा गुण आहे की ते मी मराठी. मोहीम पत्ते केली म्हण. मी मोहीम पथक केली. अरे पथक नाही तू बदक. पतपत झालं. मला येत नाही फते, ना मराठी. कन्नड बोलतो ना मी फते. घरी. ते फते. बरं एकदा कन्नडात सांग. हा बोल बोल बोल. कन्नडात बोल. ನಾನು ಫತೆನೆ ಮಾಡೀನಿ. हा एकदा सांग कन्नडात. लाईक शेअर सबस्क्राईब. कन्नड येते. नानी फटणे फाडीने. आडीनी नाही. अयो. एकदा सांग लाईक शेअर सबस्क्राईब.
मस्त कंटेंट ಹಾಡುತ್ತೆ ನಂದು ತಮ್ಮಗೂ ಚಾನೆಲ್ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಕಮೆಂಟ್ ಮಾಡ್ರಿ ಎಂಡ್ರ ಒಡ್ಡಡ ಚಂದ್ರಡ ಮಟ್ಟ ಮೇಲೆ ಎಂಜಡೆ आता आम्हाला कन्नडी काय विषय तू सेंटेन्स दे मी ट्रान्सलेट करतो छोटे छोटे वर्ड शिकव नको म्हणजे काय बल्ला सुख म्हणजे काय पाहिजे हा सुका म्हणजे तू काळ जरा सुख म्हणजे नको नको हा सुख म्हणजे हा. म्हणजे सुख कळलं म्हणजे काय वल्ला म्हणजे नको नको हा म्हणजे ना हा बेको 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 हा म्हणजे बेको ऑइल फ्राय एण्णी ऑइल फ्रायला एण्णी 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 बोल ऑइल फ्राय काय बेको म्हणजे हा म्हणजे बेको म्हणलं ऑइल फ्राय एण्णी एण्णी. आणि त्यांनी औरू आवरू किसी आवरू यारू औरू यारचे आवरू म्हणून तुला कुठे घेऊन जात यार आवरू बोललीस का तू? यार आवरू काय कुठं चालले आवरायला तुझ्याशी स्वतःहून बोलत नाही नाही, असा एक अवघड शब्द सांग कन्नडमध्ये. अवघडा अवघड नंबर सांगू शकतो हा सांग 1 2 3 4 6 5 6 8 10 हत्तू तू आहे बाकीचं नाही हत्तू तू आहे बरोबर वकू रोडू मोडू ಎಂಡ ನಾರ ಮೂಡ ರೇಂಡೆ आलं ना? अजून अजून सपोज तुला आता मेहुल शेटची तारीफ करायची नाही शिवी मग शिवी डायरेक्ट हा मग ती चालेल त्यांना काय कन्नड कळणार मग एक काम कर आरपीची तारीफ करेल थोडं 2 मिनिट नमदू तम्मा भाल छंद आवाज आके मुलगी पाहिजे ना तिला सांगू ना माहित नाही कन्नड दाखव ना त्याला कॅमेरा म्हणून सांगत नम तಮ್ಮಗ ಕೋರಿ ಬೇಕು ಚಂದ ಸ್ವಭಾವಲೇದಾಗ प्लीज कमेंट ಮಾಡ್ರಿ पोचलो रेणीगुंटा एकच नंबर झालं 15-16 तासाचा प्रवास कंप्लीट झालाय फायनली आणि मी पारूचाच आहे ट्रेनमध्ये असल्यामुळे तसंही पारूचाच असतो त्यात काही नवीन नाही त्यामुळं टेन्शन नाही आहे आता इथून जायचं पलीकडं ही आपली मस्तपैकी ट्रेन त्याच्यात आपण आलेलो आहे आता इथून वर जायचं जिन्याने मस्तपैकी आणि त्या साईडला पलीकडं जायचं जिथून आपल्याला भेटणार आहे बस किंवा मग काही पर्सनल व्हेकल मग त्याच्यातून आपण मस्त तिरुमालाला जाऊन मग रूमची शोधाशोध चालू आता ही ट्रिप खरी ट्रिप झाली आता चालू रूम जर भेटली वर जन्नत थेट जन्नत आहे रूम जर वर भेटली तर बा चेक पॉईंटला येऊन पोचलेलो आहे मस्तपैकी चेक पॉईंट जंक्शन आहे इकडं मस्त तिरुमालाला वर जाताना मोठंसं आणि इथं सगळ्या बॅग्स चेक होतात बॅग्स वगैरे सगळं प्लॅस्टिक काहीच अलाउड नाही प्लॅस्टिक मटेरियल सगळं फेकून देण्यात येईल जर तुम्ही येत असाल तर प्लॅस्टिकच्या बॉटल्स वगैरे अवॉइड करा स्टीलचे कंटेनर्स वगैरे तुम्ही कॅरी करा त्यामुळं कसे फेकण्यात जाणार नाही आणि नजारा तर एकच नंबर आहे नजारा तुम्ही बघू शकता डोंगर वगैरे एकदम मस्तपैकी आणि तिथं वर जे आहे ना ते तिरुपती मंदिर आहे तिथं इथून मंदिर दिसतं ठीक आहे त्यामुळं काय इथून सगळं बघू शकता तुम्ही यस फायनली रीच द डेस्टिनेशन काल रात्री निघलेलो संध्याकाळी 8:30 समथिंग अराउंड घरून आणि आत्ता वाजलेत समवेअर अराउंड 5 फायनली रीच टू द डेस्टिनेशन आता इथून निघालो आहे मस्त रूम्स चेकिंग्स अँड ऑल्स जे आपले वाहन चालक होते तो मस्त होते मालक वाहन चालक आपले तर त्यांनी असं सांगितलं आहे की तिथं जा या प्रकारचे रूम्स मागा त्या लवकर भेटतील परत मला कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला वरचं फिरवतो खालचं फिरवतो सगळं फिरवतो डिस्काउंट पण देतो आणि ज्या हिशोबाने ते पॉईंट्स वगैरे दाखवतात त्या हिशोबाने असं वाटत तर नाही किरकिर वगैरे करतील जास्त वेळ थांबवायला वगैरे आणि मला थोडं पटलं आहे बघू बोलून तेच जर भेटले तर तेच फिक्स करण्यात येईल काय म्हणणं आहे तुमचं यस ना मॅनेजर तुम्हारे साथ है यस हमारा मॅनेजर लतीफ लंगडा
हॅशटॅग लतीफ लंगडा. पप्पांचा लाडका लंगडू. येस, मूडचा झालाय उदास, पंकज उदास. मूडचा असं झालं उदास कारण की वर आलो, आम्हाला सांगितलं की रूम्स अवेलेबल होऊन जातील, पण आम्ही यायच्या 1 तास आधीच रूम व्हॅनिश. आम्हाला 2-4 तास अजून थांबा लागेल. तवर मग हे सगळं ॲडजस्टमेंट उडवण्यात येईल. आणि आता थोडा नाश्ता पाणी करतो. तर झालाय नाश्ता पाणी मस्तपैकी. आता जरा बरं वाटतंय कुठंतरी जाऊन. काय म्हणता अर्पित शेठ? अरे खाल्लंय त्याच्यामुळे जरा बरं वाटतं. अशी चिडचिड झालेली ना, रूम नाही भेटली 12पर्यंत बसायचं म्हणलं, पण पहिले ढकललं पोटात. रापरूप येईन ते हाताला. अरे तीन डोसाच खाल्लेत एका टायमाला. खायची कॅपॅसिटी काही एक डोसाची 3 खाल्लेत त्यांनी, असं विषय आहे. माझं तर विचारूच नका, तब्येतीवरून लक्ष देतच असेल तुम्ही मी किती खातो किती नाही. त्यामुळं रापरूप सगळं ढकलले. आणि आता मस्तपैकी चाललं हे सगळं उडवायला. त्यामुळं हे सगळं उडणार आहे. आणि उडल्यानंतर मग तुम्हाला माझा लूक मी दाखवतोच. भेटले लगेच, साईडलाच होतं इथं केसदान करण्याचं. तर आता अर्धी गँग तिकडं बसवलेली आहे मस्तपैकी. आणि की लगेच खूप लगेच आहे, सगळ्यांचे 2-2 बॅग आहेत मिनिमम. तर मग तिकडं बसवली अर्धी गँग लगेच सांभाळायला. आणि बाकी मम्मी, आजी आणि माझी बहीण, परत चिकू मामाची पोरगी, यांना घेऊन आले 3-4 पहिले यांचा कार्यक्रम उरकू आणि मग त्यांना परत घ्यायला जाऊ आणि मग आपला पण कार्यक्रम उरकू. बॅक टू पवेलियन असा विषय. 10 मिनिटातच कार्यक्रम उरकलेला आहे. 4 लेडीजचा केस घ्यायचा, काही नाही 5 बटा घेतात ते फक्त, खालचे शेंडे टक्कल जर नसून करायचं तर. आणि मग त्याच्यानंतर विषय 10 मिनिटातच बॅक टू पवेलियन. तर असं काहीतरी वेटिंगसाठी आहे. जवळ रूम भेटत नाही त्यावर 2-4 तास. तेवढ्यात टक्कल होऊन आंघोळ बिंगोळ उरकन माझ्या हिशोबाने. आणि ठीक आहे, थोडा वेळ बसण्यात येईल. आणि मग विषय आता शेवटचाच हा लूक. मोठी केस वगैरे माझा आणि ह्याचा, दोघांचा शेवटचाच हा केसांसकटचा लूक समजायचा. शेवटचे 10-15 मिनटं. सो आता आमचे लाडके बंधू, आमचे भ्राताश्री, आता लवकरच चामुंडा होणार आहे ह्यांचा. सो चामुंडाच्या आधी थोडासा मालिशम आणि थोडी मस्ती. त्या भावाचं पण कर की तो बसलाय. त्यांचं का वेणी सेशन चालू आहे का? आणि इथे चालू आहे वेणी सेशन. वेणी दाखव, वेणी दे. क्लोज अप प्लीज. या चकुलीज मेकअप तो तरी असं नाही की नंतर माझी कुठं वेणी? प्रश्न नाही का? मार्च आणि एप्रिल मध्ये तोपर्यंत उगणार नाही. हे असंच असतं, बहिणींना लाव करा. बहिणी आपले जंप अगं ओढली केस. 3 महिन्यानंतर थोडं वाढलं तर मग नाही वाढणार. कोण कुठे आहे? बसकट नाही दिसत. काय म्हणते? अरे मम्मी पप्पाच बोलतात. मजा आया. लग्नासाठी वर पाहिजे. लग्नासाठी वर पाहिजे. लग्नासाठी वर पाहिजे. अजून एक मेंबर सापडलाय. याच्यावर तर खूपच अत्याचार झालाय. 30 वर्षाच्या शेंडा अत्याचार झालेत. चला फायनली आता काय लय वेट केलंय. त्याच्यानंतर आता डोक्यावरून वस्तारा फिरवायची बारी आली आहे. शेठ महागार मोहीम. शेठला बहिणींचे लग्न बिग्न आहेत, त्यामुळे शेठने अचानक माघार घेतली घरचे खवळतील म्हणून. बाकी आपण तो नडणार. शेठचे 5 केस उडवू आपण, तेवढं तर करायला हाक बनताय. मग टकलो हैवान, तुमचं काय म्हणणं आहे? नसलेली दाढी काढून मी एक शोध लावलाय. हां, हे टकलं झाल्यावरच मला ते थोडंसं शोध लावता आलाय. मी टेस्ट बी केलंय त्याचं. तर ते काय सांगतो तुम्हाला, जो जाड माणूस आहे, ज्याला असं मसल्स आहे, हेल्दी आहे, त्या माणसाचं हात किंवा त्याच्या अंगातलं असं लय गरमी आहे. सगळ्यांचे हात मी माझ्या टाकले ठेवले आणि जे जाडे त्यांची लागले आणि हे टेस्ट करून झाले. म्हणजे मी म्हणतो की तुम्हाला हे मी प्रूव्ह केलं, म्हणजे गरज नाही टेस्ट करायचा. आता एखादी गरम आहे असं म्हणलं, थंडी पण ते बी करणे. ते बघितलं. त्याच्यामुळे आता लक्षात घ्या की जे जाडे
ते गरम असतात आणि जे वाळलेत माझ्यासारखे ते गार असतात हे बस बस तुझी बडबड ऐकून हगवण आली मला. मस्त प्रकारे बोर केलेले आहे. याचं काही ऐकू नका. मी टाकन का नाही मलाही माहित नाही. तर खूप वेळानंतर हा व्हिडिओ शूट करतोय. ब्लॉग शूट केल्यानंतर 3-4 तास झाले लास्ट व्हिडिओ शूट केल्यानंतर. तर लास्ट मोमेंटला असं झालं होतं की रूम्स आम्ही बघत होतो त्यामुळं थांबलो. त्यानंतर टक्कल वगैरे केलं, सगळं क्लीन वगैरे केलं आणि अचानक परत आम्ही बघायला गेलो की परत एकदा कन्फर्म करू की 12 वाजता परत चालू होणार आहे का नाही. त्यावेळी आम्हाला परत सांगण्यात आलं की 5 वाजता आहे. मूड इतका घाण खराब झाला. बॅग सरळ उचलल्या आणि परत गाडी करायला गेलो की परत खाली तिरुपतीला किंवा रेणीगुंटाला जाऊन तिथं रूम्स घेऊ आणि मग दर्शनाला परत वरती येऊ. पण जाता जाता एक मस्त, मी त्याला देव माणूसच म्हणन, अण्णा भेटला. तो म्हटला नाही मी रूम्स वगैरे करून देतो आणि त्यांनी करून दिलं अक्षरशः रूम्सचं. तर रूम्स पण भेटल्या 2 मस्तपैकी आणि छान रूम भेटल्यात जिथं मस्त आराम करू शकतो. प्लस तो म्हटला दर्शनाचं पण मी करून देतो. त्याने आम्हाला घेऊन गेला पहिले प्रसादाच्या इथं घेऊन गेला. म्हटलं जेवून घ्या पहिले, तुम्ही लय टाईम झाला आहे. जेवलो मस्तपैकी आणि त्याच्यानंतर मग दर्शनाच्या लाईनीत घुसलो. दर्शनाच्या इथून पास घेतले आणि आता परत रूमला आलो. आता 2 तास आराम करायचा आणि सकाळी मस्तपैकी 4ला उठून सकाळ दर्शन घ्यायचं 1.5-2 तासात. 1.5-2 तासात मस्तपैकी दर्शन घेतलं की मग प्रसाद घेऊन रिकामा. तर आजचा दिवस असाच इथं संपलेला आहे. उद्याचं नवीन गोष्ट, नवीन दिवस, नवीन स्टोरी लाईन आपण पुन्हा एकदा मस्तपैकी सुरुवात करू आणि उद्या मी दाखवूनच. उद्या दर्शन होणार आहे. प्लस दर्शन नंतर आपण मस्तपैकी तिरुमालामध्ये फिरणार आहे. खूप सारे पॉईंट्स कव्हर करणार जे मेन पॉईंट्स आहेत आणि सगळ्या पॉईंट्सची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देतच राहणार आहे. कट टू कट इन्फॉर्मेशन जेवढी मला माहिती आहे इन डिटेल मी ट्राय करून देण्याची आणि मस्तपैकी एन्जॉय पण होणार आहे. राडा असाच चालत राहणार आहे कारण की गँगची मस्ती काही संपत नाही आहे आणि ती अजून उद्या वाढणार आहे कारण की चेहरे फुल खिल्लेत रूम बिम भेटल्यापासून कारण की सगळे निवांत झालेले. त्यामुळे ही मस्ती अजून कंटिन्यू होणार आणि मजा तर येणार. चला तर तात्पुरते ह्या ब्लॉगपासून घेतो मी सुटका आणि तुम्ही पण घ्या, तुम्ही पण आराम करा मस्तपैकी. चलो बाबा, टेक केअर.